समाज आमचा सुखी आहे. ज्यावेळेस पूर्णपणे तुमचा आघात करीन त्यावेळेस आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की बाबासाहेबांचा समाज काय आहे. परंतु तेच मुद्दे अजिंक्य तांबे मुनराने यांना म्हणले की मी तुमचा काही निषेध करतो आणि का निषेध करतो त्यांना सुद्धा अधिकार आहे. लोकशाहीने त्यांनी अनुसूचित जनजातीच्या महिला त्यांनी मोठ्या समाजाला बहुमत म्हणजे पाठिंबा दिला. पण तू तुझा एवढं काय ढुंगण दुखायला लागलं की तू त्यांचा विरोध करतो. तुझ्या लेख जाणून जमलं तर तू त्यांच्या विरोधात उभा राहून दाखव. मग तुला दाखवून पुढे समाज काय असतो. पण येणाऱ्या काळामध्ये बौद्ध समाजाची काय ताकद आहे हा समाज तुम्हाला दाखवून देईल. म्हणून काही लोकांना मी सांगू इच्छितोय की वेळ आलीच तर बौद्ध समाज हा तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. म्हणून काही तीड निर्माण करण्याचं काम केलंय. पोलीस प्रशासनाला हाताला धरून तुम्ही राजकीय वाचण्याचं काम करतात. पण वेगळा का हा तुम्हाला दाखवून देईल बौद्ध समाज काय आहे. कारण की आम्ही फुटीच्या काळात वेळ आल्यास तुला सुद्धा तुझी जागा दाखवून देऊ आणि वेळ आले तर तुला सुद्धा त्याचे फटके दिल्याचे जाणार नाही. जय भीम जय भारत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व महामानवांच्या विचाराला अभिवादन करतो. आणि आज जे आरक्षणाच्या पोट पाळण्यासाठी जो समाज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला तिलांजली देऊन आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला आपण या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तरतूद केली नसती तर आजपर्यंत तुम्ही जे आरक्षण घेतलं, आरक्षणाचा लाभ घेतला तो तुम्हाला कधीच भेटला नसता. आतापर्यंत आपल्या सर्व समाजाला उपेक्षित आणि सगळं सोयीसुविधापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. परंतु आता काही राजकीय शक्ती ज्या मागासवर्गीय समाजामध्ये वोट पाडण्यात बोलो अरे क्यों नहीं बोलते. यानंतर प्रभाकर आणि या समाजामध्ये फूट पाडण्यासाठी या मनवादी सरकारनं हे षडयंत्र रचलेलं आहे. आणि या षडयंत्राला माझा मोठा भाऊ मातंग समाज हा बळी पडलेला आहे आणि त्यांच्या तालावर हा समाज नाचत आहे. पण बांधून दलित समाज हा 19 जातीमध्ये येतो आणि या जातीमध्ये फूट पाडून मनवादी सरकार आपल्यामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे. परंतु बांधवांनो या भूमिकाला बळी पडू नका. एक संघ राहा, कारण हे एक संघ राहणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे भाषण 1956 असे होते की बाबासाहेबांना जी भीती होती की येणाऱ्या काळामध्ये जर उपवर्गीकरण जर झालं तर सर्वात घातक या आपल्या समाजामध्ये होईल आधी त्यांना भीती होती. आणि जे आज होत आहे हे चुकीचं आहे. बाबासाहेबांना जे अभिप्रेत आहे ते 19 जाती एका भूमिकाखाली घालूया. हे त्यांचं जेवढं सुचलं होतं आणि जेवढं भाषण होतं ते अखंड राहावं यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र राहून या उपवर्गीकरणाला विरोध करावा आणि आपल्या छोट्याशा या गोष्टीसाठी आपल्या यामध्ये विरोध होऊ नये अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि राष्ट्रीय कर्मचारी महासंघाच्या कार्यकाऱ्याच्या या मतानं या धरण्यामुळे जाहीर पाठिंबा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद प्रभू महाराज भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम मी या ठिकाणी अभिवादन करतो. मित्र की आता सर आपल्या मान्यवरांनी आता सांगितलं की आपल्याला या उपवर्गीकरणापासून किती तोटा आहे म्हणून. तर मी काय या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही.
पण उपवर्गीकरण जर झालंच तर आमच्या जीवाची त्या ठिकाणी बाजू लावू, पण हे उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही. एवढंच या ठिकाणी मी बोलतो. जय भीम, जय भारत. बगावत होनी चाहिए, सर की कसौटी पर बगावत होनी चाहिए. ये जिंदगी ये जवानी हाँ में हाँ मिलाने के नहीं, हाँ में हाँ मिलाने के लिए नहीं, हाँ में हाँ मिलाने के लिए नहीं है. 16,000 खऱ्या अर्थानं लोकशाहीचे अंतरंग निर्माण करणारे जनतेचे स्वातंत्र्य कांक्षेचे प्रतिनिधी राजे छत्रपती शिवाजी महाराज, समाजाला सामाजिक जाणीव करून देणारे समाजवादाचे आद्यप्रवर्तक, मानवतावादाचे उपासक महात्मा ज्योतिराव फुले, हजारो वर्षे कितपत मरण यातना असहाय्यपणे सोसणाऱ्या कोट्यावधी दलितांना आपल्या संघर्षमय जीवनातून मुक्त करणारे दलितांचे क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, विश्वभूषण, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर भगतसिंग, क्रांतीवीर आसपास तयार नाही. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अनेक बॅकलॉग, नोकरीचा बॅकलॉग भरण्यासाठी तो तरुण आहे, परंतु त्याविरुद्ध कुणी बोलायला तयार नाही. आणि आमचा भांडणं करून एकमेकाची डोके फोडून आपण इथं कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं काम करतोय. परंतु माझ्या सर्व भीम सैनिकाला, सर्व तमाम जाती धर्माच्या माणसाला मी सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी जो दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करावा. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में, इन भीम दीवानों में. जैनजीने जो लढा दिला या देशामध्ये जो जैनजीने लढा दिला, कॉकरोच जनता पार्टीने जो लढा दिला, तो आपल्याला एक दिशा देणारा लढा आहे. त्या मार्गाने आपण आपली लढाई लढायची आणि बाबासाहेबांचे विचार या देशामध्ये, या जगामध्ये पोहोचतील अशा आशयाची आपण खुणगाठ बांधू. काल मर्यादा आणि स्थल मर्यादाचं भान ठेवी. मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. किड्या आणि मुंग्यांना ज्याने जीवदान दिलंय आणि घटनात्मक सगळ्या पशुपक्षींना या देशामध्ये जगण्याचं स्थान दिलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या उपवर्गाच्या विषयी जो समाज सतत म्हणत आहे की बाबा बौद्ध समाजाने आमचं आरक्षण वगैरे खाल्लं आहे. हे या समाजाला सांगू इच्छितो की बौद्ध समाजाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि दीक्षा देऊन जो पिढी अंधश्रद्धा वगैरे जो धर्म हे असे नाकारण्याचं सांगितलं, त्या हेतूने आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं की आम्हाला अंधश्रद्धा वगैरे सोडा आणि शिक्षणाच्या मार्गाने करा. त्यानुसार आम्ही बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार शिक्षणाचं अवलंबन करू. आम्हाला खायला सुद्धा नव्हतं. अशा पद्धतीत आमच्या लोकांनी पहिलं शिक्षण हस्तगत करू, त्यानंतर डॉक्टर, इंजिनियर, IPS अधिकारी आमचे जे पूर्वज आमचे झाले आणि त्याचाच आत्मसात करू. आतापर्यंत आमची जी पिढी ती शिक्षणापासून उच्च शिक्षित झाली आणि या जी सध्या एक नंबर दिवस आहे त्याच्यामध्ये आमचे जे कर्मचारी वगैरे सगळ्या संस्थांमध्ये शिक्षणामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आमचे जे शिक्षण वगैरे घेत आहेत. आणि सर्वात जास्त मला वाटतं बौद्ध समाजाचे अधिकारी या देशामध्ये नंबर 1 पदावर आहेत. आमची जी प्रगती झाली ती जे बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही वागत आलो आणि बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं नाही. बाबासाहेबांनी या देशातील शोषित पीडितांना, आदिवासींना, ज्या डोंगर भागातील जे शहर होते त्या भागातील सगळ्या लोकांना सांगितले की बाबा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि तेच आम्ही आत्मसात केले. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राची प्रगती झालेली आहे. आम्ही काय उगाच लुटून कोणाचं काय आरक्षण वगैरे खाल्लेलं नाही. आणि तुम्ही जर शिकला असतात, सवरला असतात तर तुमचेही पोरं आज इंजिनियर, डॉक्टर झाले असते. याच्यामुळे आज जर तुम्हाला आणि बाबासाहेबांचे, बाबासाहेब ज्याने पूर्ण देशामध्ये राज्य, इतर जातीचे, सर्व प्रांताचे, बोली भाषेचे
कितीतरी प्रांत आहेत आपल्या प्रांत आहेत ते बाबासाहेबांनी एक छताखाली संविधानामुळे निर्माण झालेले आहेत आणि बाबासाहेबांविषयी कोणी तज्ञ हुशार नाही की जे आता म्हणते 29 ज्या जाती आहेत तर बाबासाहेबांनी त्या टायमाला एक युनिट केलेलं आहे. बाबासाहेबांनी युनिट कशामुळे केलेले आहेत की बाबासाहेबांनी युनिट केलेलं आहे किंवा सर्व समाज एक संघट राहील आणि भविष्यामध्ये यांना कुठलाही त्रास होणार नाही याकरता बाबासाहेबांनी या जाती सर्व बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या एसटी मध्ये सर्व जाती टाकल्या आहेत आणि आज जे कोणी म्हणते की बाबा हे रुपये करा अरे बाबासाहेबांपेक्षा तुम्ही हुशार आहेत का? बाबासाहेबांनी कायसाठी केलेलं आपल्याला एक युनिट केलेले आपण एक नियोजनाखाली राहा यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला एक युनिट केलेले आणि आतापर्यंत आम्ही अध्यक्ष बघत आलो गेवराई तालुक्यामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय अत्याचार असो पारधी समाज असो बंजारा समाज असो अरे निळा झेंडा करून अन्याय अत्याचार कुठल्याही प्रकरणामध्ये आम्ही निळा झेंडा खाण्यात घेऊन त्या ठिकाणी आम्ही रोड राहतो. पहिलं आम्ही बौद्ध समाज दलित समाज निळा झेंडा घेऊन सातत्याने ज्या ठिकाणी कुठेही अन्याय होतो अत्याचार होतो त्या ठिकाणी आम्ही सातत्याने पुढे होतो. आमचे नेते बापूजी कागदे साहेब अहो ज्या ठिकाणी आता एक प्रकार झाले कुठलाही समाज गेला नाही ठिकाणी कागदे साहेब त्या ठिकाणी गेलेत आणि कागदे साहेब त्या ठिकाणी न द्यायचं काम केलंय. कुठलाही दलित नेता गेला नव्हता. यामुळे आम्हाला तर काय फरक पडणार नाही. अध्यक्ष साहेब उपयोग हो नाही हो आम्ही काय आता पुढे म्हणू नाही. आम्ही विचारवंत लोक आहोत. आम्ही आचार सहन करून घेणारे लोक आहोत. आम्ही महार समाज हा स्वाभिमानी समाज आहे. आम्ही गुलाम होणार नाही. कोणाला वर्गीकरण करा काय करायचं करा आम्हाला फरक नाही. पण आमच्या समाजाने अत्याचार झाला तर आम्ही काय करणार आणि कशा पद्धतीने आम्ही जबाबदार याच्यावर विचार करू आणि याला सर्व समाजाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने वीज काय सगळ्याच्या हिताचं नाहीये सर्व जाती धर्माच्या विरोधात आहे तरी सर्वांनी आम्ही वीज विरोधात आहोत. धन्यवाद. सन्माननीय वामनजी आठवले साहेब आरपीआयचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे अध्यक्ष श्री पतोजी कागदे साहेब चर्मकार समाजाचे महाराष्ट्राचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आदरणीय बोराळे साहेब बालशंकर आणि जमलेले प्रमुख मान्यवर तसेच आज आपण जे उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा जो काढलेला आहे त्याच्या अध्यक्षस्थानी आरपीआयच्या गेवराई तालुक्याचे आपले खंबीर नेतृत्व सन्माननीय किशोर कांडेकरजी साहेब. मी प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि माझे 2 शब्दाचे मनोगत व्यक्त करतो. प्रथमतः उपवर्गीकरण भाजप सरकार म्हणतंय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की हे कोर्टाच्या आदेशानुसार चाललेलं आहे. परंतु हे सांगायला तयार नाही की कोर्टाने त्याच्यामध्ये काय अटी घालून दिलेलं आहे. ते आपली भाजप सरकार आपली दिशाभूल करते. प्रथमतः मी माझ्या मातृ बांधवांना एवढं सांगू इच्छितो 90% मातृ समाज हा आपल्या बाजूने आहे. परंतु 10% छोटे त्यांना असं वाटतं की आता आम्ही काय झालं तर काय नाही. पण त्यांनी लक्षात ठेवा की आपला समाज पाठीमागे राहण्याचं काय कारण आहे. अरे तुम्ही समाजाला दिशा दिली नाही. समाजाला नवपूर्ण मार्ग सांगितला नाही. समाज काय करतो याच्याकडे तुमचं लक्ष नाही. तुम्ही परकर विरोध असा केला नाही. काय निघले पोटाला अंतर घेऊन कुठेतरी जायचं कंदूर याच्यामध्ये कुठेतरी जायचं काहीतरी करायचं अशा यांनी समाजाला एक वेगळ्या भारतीयाचं कारण केलं. आता बौद्ध समाजाने प्रगती केली असं सर्व महाराष्ट्रामधलं भारतभर पिटलं जातं. परंतु आम्ही लवकर बाबासाहेबांना आत्मसात केलं आमच्या बुद्धीमध्ये घेतलं आणि त्यामुळे बौद्ध समाजाने प्रगती केली. परंतु काही लोकांना हे खटके लागले. परंतु मला एवढं सांगायचं आहे की जरा ज्ञानाची थोडीशी जाणीव ठेवा बाबासाहेबांची जाणीव ठेवा
आपल्याला कोण कुठे उभा करीत होतो, आपण कुठल्या पायरीवर होतो, आपण काय करत होतो, याचं जरा थोडं आत्मसात करा. आणि सर्व जे काय आपण दलित म्हणून सर्व काही एका जागेवर 59 जाती आहेत, अशा ज्या काही विचाराने जर राहिलो तर आपलं काहीतरी होऊ शकते. हे बघा, तुम्हाला सांगतो, आता करोमरीची लढत असं जर तुम्हाला कोणाला वाटत असेल तर त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही काय मागे सरकारला नाही, भागणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी की मातक बांधवांनी हे मनातून डोक्यातून काढावा. अहो, वाचाल तर वाचाल. आपण शिक्षणाचा मार्ग घेतला, महापुरुषांचे पुस्तकं वाचले, ज्ञान घेतले, विचारांची वैचारिक विचार ठेवले चांगले, तर याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. परंतु कुणी काहीतरी सांगतंय, कुणी काहीतरी सांगतंय, टक्केवारी जर काढली तर तुमच्या समाजाला किती भेटणार, आमच्या समाजाला किती भेटणार, त्यांच्या समाजाला 59 जातीची टक्केवारी म्हणून कोणाला काय भेटेल? 13% मध्ये येतो आपण. 59 जाती हे फक्त 13% मध्ये येतात. त्याच्यामुळे मला एवढं सांगणं की हा काय विचार सर्व सोडून द्या. आपल्या मुलाबाळांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षणाला पाठवा, चांगलं चांगलं ज्ञान द्या. आणि आरक्षणातून नाही तर आपण ओपन जागेतून लढू शकतो, ओपन जागेवर आपण हक्क सांगू शकतो, एवढी तयारी ठेवा. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. सगळ्यांना एकच सांगायचं की आपल्या 59 जाती हे तालुक्यातले लोकप्रतिनिधी सगळे बसलेले. आता एखादी शासकीय जागा जर निघली तर त्या जागेवर असं काही असतंय का की बाबा हे मारे आणि यालाच घ्यायचे? आपल्या 59 जाती, त्या आपल्या जातीतला जो कोणी हुशार असेल, मग ते कुणी असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले, मला जातीचं घेणं देणं नाही, मला बुद्धीचं घेणं देणं आहे. जो हुशार असेल त्या जागेवर तो लागेल. तर मला एवढंच सगळ्या समाज बांधवांना सांगायचंय की हा आपला जो भरलेला भांडा आहे तो असाच राहू द्या. आणि कोणताही क्षेत्र असू द्या की आता राज्यामध्ये 29 जागा आरक्षित. आता 29 जागा आरक्षित विधानसभेच्या. असा काही महाराष्ट्रात माणूस आहे का आमदार? सगळ्याला प्रतिनिधित्व भेटतंय ना. जो हुशार आहे त्याला भेटल. आणि सर्व समाज बांधवांनी 59 जातींनी जसा सगळे प्रतिनिधी आले तालुक्यातले, आणि काही कोणाचा गैरसमज असेल, काही असेल, मुख्यमंत्री साहेबांना 29 आमदार भेटले, मग ते मातंग समाजाचे असो, चर्मकार समाजाचे असो, हे नको व्हावा. मग हे काय महाराष्ट्रात चालू आहे हे आपण सगळ्या समाज बांधवांनी लक्षात घ्यावा आणि आपलं एकीकरण थांबवावे. एवढंच माझं बोलून होऊ शकतो. यानंतर दरम्यान बोलण्याच्या सर्वप्रथम सर्व महामानवांना त्या ठिकाणी अभिवादन करतो. जे आता आपण उपकरणाचा धर्म आंदोलनाला बसलो, हे उपकरण म्हणजे आपल्या पुरतं नाही. सर्व 59 जाती या ठिकाणी ते वस्तूमध्ये येतात. आपण सर्व त्या ठिकाणी लाभ घेतो. जो आतापर्यंत आपण लाभ घेतो ते वस्तू म्हणूनच घेतो. त्यामुळे जो बाबासाहेबांनी आपल्याला 59 जाती पुरतं नाही तर सर्व थोडीशी आपली गोष्टी असून आता आपण जर या ठिकाणी आरक्षण मागतो, त्यांना मिळाले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला या ठिकाणी आरक्षण असेल, कायद्यात कुठलं जे काही आपल्याला हक्क मागायचा असेल तर आपण त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून मागतो. तसं 59 जातीमध्ये जे आता उपकरणाचं जे आपण लावले ते काहीतरी आतापर्यंत आपल्याला मिळालं म्हणून आता काही मागायचं नाही. ज्यांना नाही त्यांना माहिती काय असतं आरक्षणातून. त्यामुळे कोणाला विरोध म्हणून किंवा कोणाला काही म्हणून असं नाही, परंतु एक संघटित आणि एक एकीने आपण जेवढं राहतो तेवढं चांगलं असतं. आरक्षणाच्या बाबतीत सगळ्यांना माहिती, त्या आरक्षणाचा फायदा सगळ्यांना मिळतो. आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी त्यासाठी प्रथम शिक्षण लागते, बुद्धिमत्ता लागते, एक संघटित लागते आणि एक कुठेतरी आपल्याला एक नेतृत्व करावं लागतं. कुठल्याही मोर्चे असो किंवा कुठल्या अन्याय अत्याचार असो त्या ठिकाणी सर्वप्रथम बौद्ध समाजात त्याच्यात पुढे होतो. त्यामुळं त्या समाजाचं नाव आक्रमी पुरत असते त्याच्याने. त्यामुळे या उपकरणाच्या धरणे आंदोलनाला सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा दिला, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. वंदन.
गेवराई तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज गेवराई तहसीलवरती जो निदर्शनाचा कार्यक्रम उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. तर सविस्तर बोलायचं जर झालं बांधवांनो, महत्वाचा विषय आपला उपवर्गीकरणाच्या संदर्भातला जो चाललेला आहे म्हणजे भावाभावाच्या वाटाघाटी आणि भावाभावाच्या वाटाघाटी हे चालले ते फक्त फेसबुकवरती चालले, इंस्टाग्रामवरती चालले. वास्तविक पाहता जे काही मोर्चे निघत आहेत त्या मोर्चांनी प्रशासनाला कसलाही फरक पडत नाही. तुमच्या प्रेस मीडियाला सगळ्या बातम्या येत नाही. जे काही कळते ते फक्त उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरण आणि उपवर्गीकरण, त्याच्यामध्ये वाद जो चाललाय आणि वाद सर्वप्रथम ज्यांनी पेटवला तर तो आपला मातंग भाऊ नाहीये. वाद लावणारा हा मुळात RSSचं पाळलेलं पिल्लू. RSSनी पूर्ण स्क्रिप्ट तयार केली, भारतीय जनता पार्टीच्या हातात दिली आणि भारतीय जनता पार्टी 4 राज्यात अशा परिस्थितीमध्ये उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्राला सुद्धा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, म्हणून आम्ही हे करत आहोत. बंधूंनो, सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, उपवर्गीकरण म्हणजे माराचं मांगाचं भांडण नाही. उपवर्गीकरण म्हणजे या देशामध्ये आंबेडकरवाद जे फोकवलेला आहे आणि आंबेडकरवाद ज्या पद्धतीने आंबेडकरवाद मानतायत, आंबेडकरवाद हाच देशाला न्याय देऊ शकतो आणि हाच देश आंबेडकरवादावरच टिकू शकतो आणि याच संविधानावरती पुढे चालू शकतो. हे ज्यावेळेस RSSच्या लक्षात आलं, भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं, ही रणनीती ज्या परिस्थितीमध्ये आली त्याच्यामध्ये भरकटल्या गेलेला आमचा हा लहान भाऊ म्हणजे हा आमचा मातंग समाज. जी परिस्थिती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून जेवढे काही मोर्चे मातंग समाजाचे आपल्या भावाचे छोटे जे निघत आहेत, आपला छोटा भाव मोठ्या भावाला शिव्या देतोय, पण मोठ्या भावाला शिव्या देत असताना 3 क्रमांकाचा आमचा जो चर्मकार समाज आहे, जो चामार म्हणून आपण त्यांना म्हणतो, मग मधल्या भावाने चामराची कळवळ ओढणं गरजेचं होतं. त्यांचं म्हणणं असं की नवबद्धांनी, मी म्हणत नाही आमदार म्हणतो तो सुधाकर भालेराव माजी आमदार आहे, तो आमदार म्हणतोय चर्मकार समाजाने धर्मांतर केलं नाही, चर्मकार समाजाने बाबासाहेब स्वीकारला नाही. मग चर्मकार समाजाची जर प्रगती झाली असेल तर ते होतं कशात? या ठिकाणी माझे चर्मकार बंधू आहेत. मग महार समाजाने धर्मांतर केलं आणि महार समाजाने धर्मांतर केल्यानंतर जर सुशिक्षित जर झाला जर असेल तर मग आम्ही धर्मांतर करून सुशिक्षित होण्याची आमची वेळ नाही. आज रोजी आम्हाला आमची वाटणी पाहिजे. सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि प्रत्येक जणांनी डोक्यात घेऊन ऐकायचं. वाटणी जर पाहिजे असेल, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ स्थापन झालं, त्यात वर्गवारी करण्यात आले. 1985 ला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ स्थापन केलं. कोणी विरोध केला? संत रविदास महामंडळ स्थापन केलं. कोणी विरोध केला? लहुजी साळवे आयोगाच्या
माध्यमातून 82 या शिफारसी आयोगाने 2002 ला राज्य सरकारला दिल्या. राज्य सरकारने त्याच्यामध्ये सरकार कोणाचं आहे त्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपण भाव आहोत, महार मान सांबार ढोर. आपण या ठिकाणी सविस्तर एकमेकांसोबत चर्चा केली पाहिजे. मग जो आयोग अण्णाभाऊ साठे हे मंडळ 85 ला तुम्ही वर्ग केलं. संत रविदास महाराज महामंडळ हे वेगळं केलं, दुमत नाही. आयोगाच्या शिफारसी 2002 अध्यक्ष 2002 ते 2011 ला लौजी वस्ताद साळवे आयोगाच्या ज्या 85 ज्या शिफारशी होत्या त्यातल्या 68 शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आणि मान्यता दिली. मग जर आयोगाला तुम्ही मान्यता दिली तर माझ्या छोट्या बाळाला विनंती आहे की आमच्या मातंग समाजाच्या RSच्या पिळावर तुमच्या घुसल्यात रे, तुम्ही मूळ आंबेडकरवादीच आहात हे त्यांना वाटाघाटी जे सांगतायत. यांचा सर्वात मोठा मोर्चा आयोगाची शिफारस झाल्यानंतर 11च्या नंतर तुम्हाला शैक्षणिक सवलती जास्त देण्यात आल्या, महामंडळाला पैसा जास्त देण्यात आला, आर्थिकरित्या तुमचा उच्चांक कसा वाढेल हे तुम्हाला वेगळं सगळं करण्यात आलं. मग वाटाघाटी नेमकी राहिली कुठं? महामंडळ वेगळं झालं. मग यामध्येच आणखीन ऐकाय का, यामध्येच आणखीन म्हणजे मी बरोबर बोलणार आहे, यामध्येच आणखीन 2024 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्य पुणे याची विभागणी करण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र. मग आता बार्टीची आरती झाली. चर्मकार समाजाच्या माझ्या बांधवांना आणि त्यांना विनंती करतोय की नेमकं हे चाललंय का हे तुमच्या लक्षात येतंय का? तुमच्या लक्षात जर नाही आलं तर 58 जाती ज्या आहेत महार मान सांबार ढोर यांच्या ज्या उपजाती आहेत यांना तर आणखीन ते कळलं सुद्धा नसेल. भांडण नेमकं चाललंय कोणाचं आणि पेटीलंय कोणी? भारतीय जनता पार्टीने RSच्या लोकांनी हा तुमचा जो वाद लावला हो देशात थोपवलेला आणि देशाची सत्ता संविधानिकरित्या चालण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या संविधानाच्या नुसारच चलन हे देश निव्वळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये बाबासाहेबांची विचारधारा आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवरच येणारा 29 ची जी निवडणूक असेल त्याच पद्धतीने संविधानिकरित्या बाबासाहेब स्वतः संविधानाच्या माध्यमातून सत्तेवर बसतील म्हणून प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे सर्व षडयंत्र आहे. पण आमच्या मातंग बांधवांना हे कळत नाही. बांधवांना तुम्हाला विनंती आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला बजेट किती येतं, वार्षिक बजेट किती मंजूर झालं, त्यात किती प्रकरण निकाली गेले आणि तुम्हाला जर त्यातून पैसा जर नसेल आला तर त्या मंडळाच्या पैसा आम्हाला नाही म्हणून मंडळाला पैसा मागण्यासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढा. लौजी वस्ताद साळवे आयोग जे स्थापन झाला जे स्वीकारला 2011 ते 2026 पर्यंत त्यामध्ये सुद्धा तेच अध्यक्ष आर्थिक सक्षमता शैक्षणिक